ध्यायेदायनुभावं मृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतमवासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुर्यटामण्डनं रामचन्द्रं विविध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं शासितो न धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतं मजविभुं रामरक्षां पटे प्राज्ञा पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवा पातु बालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति प्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकार्मुकः करौ सीतापति पातु हृदयं जामदगणित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जामवदाश्रया सुग्रीवेशकटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभुः गुरु रघुत्तम पातु रक्षकुल विनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखान्तका पादो विष्णुश्रीधः पातु रामं खिलमभूः एतां रामबलोपेतां रक्षाम्य सुकृती भवेत् सचिरायो सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलयोमचारिणी छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः सर्व शिवसैनिक उपस्थित बंधू भगिनी लागता फार फार कशाला तर पैसे देऊन तुम्ही खासदार आमदार फोडता मंदिर जे आमचे अतिशय भावनावश हिंदू धर्मामधील प्रत्येक माणसाची भावना ही मंदिराशी जोडली गेलेली आहे या मंदिरामध्ये जी चोरी ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते माझे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय संभाजीदादा पाटील या तालुक्याचे तालुका प्रमुख युवराज पवार यांनी मार्गदर्शन महाराष्ट्रात देश बंद पडायचा कारण ते हिंदुत्ववादी होते आणि त्याच हिंदुत्ववादी चेहऱ्याचं नाव घेऊन आमच्या करणीला पकडून जे भाजप आज मोठे झाले ते आमचा पक्ष गिळायला उठले एक दिवस ही जनता ही हिंदुत्ववादी सरकार आणि हे सर्वसामान्यांची लोक